छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील छोटेसे गाव बाजार सावंगी या गावातील तरुण संदीप नलावडे यांनी स्वतःचा आदर्श डेअरी नावाने एक व्यवसाय सुरू केला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतःचा व्यवसायच करायचा होता नोकरी करण्यापेक्षा, म्हणून त्यांनी गावातच आदर्श डेअरी नावाने व्यवसाय सुरू केला. याच्या माध्यमातून ते मिल्क अँड मिल्क प्रोडक्टची विक्री करतात. तर संदीप आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांना या व्यवसायाची कल्पना कशी सुचली, काय सुचली याविषयी. तर व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा. शिक्षण मी पोस्ट ग्रॅज्युएट BA केलंय, नंतर पोस्ट ग्रॅज्युएट झालोय आणि त्यानंतरच मला असं वाटलंय की मला नोकरी न करता कुठंतरी माझ्या गावातच मलाही एक रोजगार मिळावा आणि त्याच रोजगारातून मी अनेकांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून देईल, अशा संकल्पनेतून मी बाजार सावंगी येथेच एक जोडधंदा करण्यासाठी एक विचार केला. वडिलांचा व्यवसाय हा शेती असून त्याचबरोबर दूध व्यवसाय होता आणि हळूहळू दूध डेअरीत घालायचे, दूध कलेक्शन होत होतं. त्याचबरोबर असं वाटलं की ह्या पारंपरिक व्यवसायाला माझी साधारणतः मी 3 वर्षापासून मदत करायचो. मग असं लक्षात आलंय की आपलं हे कलेक्शन झालेलं दूध, उत्पादन झालेलं दूध हे कलेक्शन करून याचं काय होतंय, तर हे वेगवेगळ्या जिल्ह्याला किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे दूध पाठवलं जायचं किंवा तिथपर्यंत कलेक्ट व्हायचं. तिथून परत तो प्रोडक्ट बनवायचा आणि तो आमच्या गावापर्यंत, माझ्या जिल्ह्यापर्यंत, तालुक्यापर्यंत विक्रीसाठी यायचा. पण असं वाटलं की ही जी चेन आहे ही लक्षात आली की उत्पादित झालेलं दूध हे गावामध्ये उत्पादित झालेलं दूध हे सिटीपर्यंत जातंय, शहरापर्यंत जातंय, ते वेगवेगळ्या शहरापर्यंत जातंय आणि तिथून परत माल बनवून तो प्रोडक्शन परत माझ्या जिल्ह्यापर्यंत येतोय, माझ्या गावापर्यंत येतोय. तर मला एक कल्पना सुचली की या सायकलवरती की जे उत्पादित झालेलं दूध जो आपला शेतकरी पिकवतो, मला जर त्या व्यवसायात मला कल्पना सुचली की मी जर त्या व्यवसायामध्ये माझ्याच गावातल्या दुधावर जर प्रोसेस करून सुरुवात जर केली तर चालेल का. तर मी त्याच्यात ती कल्पना सुचली आणि मी ती कल्पना माझ्या या डेअरी व्यवसायात मी सुरू करू शकतो का, तर मला त्याची सुरुवात केली. तर ह्या डेअरी व्यवसायाला सुरुवात करायची होती तर सगळ्यात महत्त्वाचा विषय होता कच्चा माल. मग शेतीपूरक व्यवसाय सुरू करायचा होता तर मी हा डेअरी व्यवसाय निवडला. का बरं? इथं शेतकऱ्यांना उत्पादित केलेला माल घेण्यासाठी सोपा मिळणार, 2 पैसे शेतकऱ्यांचा फायदा होणार आणि त्याचबरोबर मला प्रोसेस करून तो माल माझ्या गावात, माझ्या तालुक्यात, माझ्या जिल्ह्यात विकायचा. तर मला विक्रीसाठी B2B आणि B2C हे दोन्ही चॅनल उपलब्ध होतं. त्यामुळं मी डेअरी हा व्यवसाय निवडला. आणि त्याचबरोबर निवडताना, व्यवसाय सुरू करताना खूप साऱ्या अडचणी येतात. त्याच्यातूनही मी सामोरं गेलोय. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन आणि तिथं ट्रेनिंग घेतलं. मग ट्रेनिंग कुठं व्यवसायात सुरुवात करायची तर इक्विपमेंट, भांडवल ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण जिद्द असेल तर भांडवल सुद्धा व्यवसायाला अडवू शकत नाही. ही एक माझ्या समोर एक मोठं प्रश्नचिन्ह होतं. पण सुरुवात मी एक छोट्याशा साधारणतः 25,000 रुपयापासून सुरुवात केली आणि मी माझा व्यवसाय अलगदपणे गावातूनच शेतकऱ्याकडून दूध घ्यायचं आणि सुरुवात केली. मग पहिला प्रोडक्ट काय, तर मी पनीर बनवायचो, त्याचबरोबर माझ्याकडं दही बनवायचो आणि ज्या ठिकाणी आमचं स्वतःचं शॉप होतं त्या ठिकाणी विक्रीसाठी न्यायचं. कस्टमर बरेच काही नवीन बा ह्या ब्रँडचा माल पाहिजे, त्या ब्रँडचा माल पाहिजे, पण आपण सांगायचं का हाही माझा स्वतःचा ब्रँड मी उपलब्ध तयार करतोय आणि हाही तुम्ही टेस्ट करा. मग कस्टमर पहिल्या वेळेस घेता वेळेस थोडासा संकोचित व्हायचा का मला ब्रँड वस्तू घ्यायची आहे, मग मी हा का बरं घेऊ. पण मी सांगायचो का हा मी स्वतः बनवलेला माल आहे आणि हा अशा टाईपचा आहे किंवा मी त्याच्यामध्ये फुल फॅट वापरतो किंवा मी कोणतंही लिक्विड किंवा मी त्याच्यात कोणतेही केमिकल न वापरता मी हा पूर्ण हायजेनिक प्रोसेसना आणि नॅचरल प्रोसेसना सगळा माल बनवतो. हे त्यांना थोडंसं पटवून द्यायचं किंवा सांगावं लागत होतं. आणि मग त्यावेळेस तो कस्टमरने एकदा माल नेला तर तो रिपीट आमच्याच कंपनीचा माल मागायचा. असं हळूहळू करता करता मी एक प्रोडक्शनला वाढवत सुरुवात करत करत माझा आज साधारणतः मी 3,000 लिटरपर्यंत सुरुवात करतो. स्टँडिंग झाला बिझनेस स्टँडिंग झाला तर मी 1 प्रोडक्ट, 2 प्रोडक्ट, 4 प्रोडक्ट, 5 प्रोडक्ट असे करता करता मी साधारणतः 15 ते 20 प्रोडक्ट पर्यंत पोहोचलो आणि मार्केटमध्ये वेगवेगळ्या तालुक्याला एजन्सी देऊन आणि माझं मालाचं हे डिस्ट्रीब्युटचं चॅनल मी पूर्ण केलं. आणि तिथूनच माझा उत्पादित झालेला माल मी साधारणतः माझ्या प्लॅन्टपासून साधारणतः 20 किलोमीटर, 30 किलोमीटर, 50 किलोमीटर पर्यंत डिस्पॅच करतो आणि त्या 7 तालुक्यापर्यंत माझा आत्ता माल जातोय. आणि 7 तालुक्यात मी माझ्या साधारणतः 17 एजन्सीज दिल्या आहे. माझ्याकडे आता सध्या 450हून अधिक रिटेल काउंटर्स आहे आणि माझ्याकडे आता 25हून अधिक एजन्सीज आहे. तर अशा लेवलला माझं आता हे सगळं डिस्ट्रीब्युशन चॅनल चालतंय. सध्या शेतकऱ्याचं कलेक्शन सेंटर आहे आमचं, स्वतःची डेअरी. तर ते आमचं 1,500 लिटरपर्यंत स्वतःचं दूध कलेक्ट आहे दोन्ही वेळेचं. त्याचबरोबर आम्हाला आज साधारणतः 3,000 लिटरपर्यंत आमच्या प्लांटला पर डे मध्ये सीझनमध्ये दूध लागतं.
तेच बरोबर आम्ही गावातले काही कलेक्शन सेंटर्स आहे त्यांच्याकडून दूध कलेक्ट करून आज साधारणतः सुरुवात केली ते एका प्रोडक्ट पासून आज साधारणतः 45 प्रोडक्ट आमच्या डेअरीमध्ये बनतात. त्याच्यापासून आज माझ्याकडं साधारणतः 7 ते 8 स्किल लेबर आहे. त्याचबरोबर मी, माझी पत्नी, आई, वडील हे सगळ्यांचा, भावाचा, हे सगळ्यांचा माझ्या या बिझनेसमध्ये सहभाग आहे. आणि सगळी किंवा माझा मंथली जर आज या बिझनेस लेवल बघितला तर माझा साधारणतः लाख ते 1.5 लाख रुपयापर्यंत माझा मासिक हा माझं उत्पन्न आहे. आणि त्याचबरोबर मला साधारणतः माझा 1 CR प्लस वार्षिक टर्नओव्हर आहे. छोट्याशा गावातूनच संदीप यांनी हा व्यवसाय सुरू केला, पण आज त्यांनी अनेकांना रोजगार देखील करून दिला आहे. त्यामुळे मनात जिद्द असेल तर तुम्ही कुठल्याही ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःचा व्यवसाय नक्कीच सुरू करू शकता. याचं उत्तम उदाहरण म्हणजे संदीप नलावडे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.